नमस्कार. माझा आत्ताच्या व्हिडिओचा विषय आहे, खरं प्रेम कोणतं? खरं प्रेम कोणतं? आणि हे जो तुम्ही जी फ्रेज वापरता जनरली आपल्या मराठीमध्ये, की 7 जन्माचे सोबती वगैरे, हे खरं असतं का? व्हिडिओ बनवण्याचा उद्देश एवढाच की आपले जे काही अंधश्रद्धा असतात, आपले जे गैरसमजुती असतात, त्याच्यावर चर्चा करायची. आता मी माझी मतं मांडणार, तुम्ही तुमच्या मतं कमेंटमध्ये मांडा. काही आपल्याला फक्त चर्चा करायची. तर खरं प्रेम हे माझ्या मते जे प्युअर प्रेम असतं ते फक्त आईचं आणि मुलाचं असतं, आईचं आणि मुलीचं असतं, वडिलांचं आणि मुलाचं असतं, वडिलांचं आणि मुलीचं असतं. ह्याच्यामध्ये कसं असतं, भेसळ नसते काही, किंवा काही त्याच्यामागे स्वार्थ नसतो काही. जे निस्वार्थी प्रेम असतं ते प्युअर प्रेम. मग जी गाय जशी वासरावर प्रेम करते त्याला म्हणायचं प्युअर प्रेम. आणि हे जे बाकीचे जे नंतरचे जे प्रेम येतात, ही याला आपल्याला प्युअर प्रेम नाही म्हणता येणार. ही काही प्रेम कसं म्हणजे गरजेपुरतं प्रेम याला म्हणता येईल आपल्याला. आता जनरली बरेच लोक आपल्या मराठीमध्ये फ्रेज वापरतात की 7 जन्माचे सोबते असतात, 7 जन्माचे सोबते असतात. हे खरं असतं का? तर माझं स्पष्ट मत आहे की हे खरं नसतं. आहे का खरं नसतं? कारण आता तुम्ही मला प्रूव्ह करून दाखवा ना की 7 जन्माचे सोबते हे कसं खरं असतं. कारण काय होतं की आता काही पुरुषांचे, काही लेडीजचे 3 लग्न होतात, कोणाचे 4 होतात, कोणाचे 5 होतात. 7 जन्माचे जर सोबते असतात तर मग एवढी लग्न कशी होतं? आणि काहींचे कसं होतं की जे जन्माचे समजा जे लग्न झालेलं असतं, ह्यांचे जे जोडीदार असतात, जोडीदारमध्ये सोडून जातात. ते काय समजा त्यांची डेथ होती किंवा दुसरं काय होतं किंवा डिवोर्स होतात. डिवोर्स झाल्यानंतर ते परत दुसरं लग्न करतात. मग हे जे 7 जन्माचे सोबते मग एका जन्मातच कसे काय डिवाईड झाले? का हा 7वा जन्म होता? तर असे काही चुकीचे आपल्याकडं गैरसमजुती आहेत. तर त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला आहे. ॲक्च्युली जे खरं प्रेम असतं ते फक्त आईचं आणि मुलाचंच असतं, आईचं आणि मुलीचंच असतं. त्याच्यामध्ये काही स्वार्थ नसतो. त्यानंतर वडिलांचं आणि मुलाचं असतं, वडिलांचं आणि मुलीचं असतं. निस्वार्थ प्रेम, की ज्या प्रेमासाठी वडील काही करायला तयार होतात, किती त्याग करायला तयार होतात. मुलाला पण वाटतं की आईसाठी आणि वडिलांसाठी काय करावं. ह्याला म्हणतात प्युअर प्रेम. नंतर मग काय होतं, तुमचं ते अरेंज मॅरेज वगैरे होतं किंवा ते लव्ह मॅरेज पण होतं. आता ते लव्ह मॅरेज होतं. लव्ह मॅरेजला तरी तुम्ही प्युअर प्रेम कसं म्हणणार? लव्ह मॅरेजचं जे प्रेम असतं ते टेम्पररी प्रेम असतं. त्या ठराविक वयामध्ये, तरुण वयामध्ये एकमेकांचं आकर्षण वाटतं. नैसर्गिक त्यांना लग्न म्हणजे करायचं असतं, कारण ती वयाची गरज असते म्हणून. त्यासाठी ते काही दिवसापुरतं त्यांचं ते प्रेम तयार होतं. नंतर मग ते 1-2 मुलं होईस्तोवर पण ते टिकतं म्हणा समजा. काहींचे भांडणं होतात, नंतर डिवोर्स होतात. मग याला आपण प्युअर प्रेम कसं म्हणायचं आणि हे 7 जन्माचं प्रेम कसं म्हणायचं? तर हे 7 जन्माचे प्रेम ही जी फ्रेज आहे, तर ती माझ्या मते कंप्लीट चुकीची आहे. हे झालं टेम्पररी प्रेम, तकलादू प्रेम किंवा गरजेपुरतं प्रेम. तर त्यानंतर आता बरेचसे लोकांचे आता 2-2, 3-3 लग्न झाले. आता हे फिल्म स्टार आहेत, 3 लग्न करतात. मग कसं म्हणायचं 7 जन्माचं प्रेम आणि प्युअर प्रेम? 1-2 मुलं होईस्तोवर त्यांचं ते प्रेम टिकतं. नंतर मग त्याचं ते प्युअर प्रेम ते काय टिकत नाही. नंतर परत दुसरं तो काहीतरी बघतो, मग तिकडे त्याचं प्युअर प्रेम चालू होतं. 7 जन्माचा सोबती दुसरा असतो त्याच्यानंतर परत ते झालं तर त्याला 2 मुलं झाली की त्यांना परत तिसरं प्रेम तयार होतं. तर हे जे माणसाने जे कल्पना तयार केल्या त्या सगळ्या चुकीच्या आहेत, असं माझं म्हणणं आहे. तर ह्याच्यावर तुमचं काय मत आहे ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जे प्युअर प्रेम असतं ते आईवडिलांचंच असतं, फक्त मुलाचं आणि आईवडिलांचं असतं, मुलीचं आणि आईवडिलांचं असतं, भावाचं आणि बहिणीचं असतं. आता हे बाकीचे जे गरजेपुरतं जे प्रेम असतात हे काही प्रेम गरजेपुरतं असतात. ते त्यांचं एकमेकांचं ते काम संपलं समजा की मग नंतर ते प्रेम पण ऑटोमॅटिक कमी होऊन जातं. तुमच्या कमेंटची मी वाट बघतो. कमेंट करा, बघूया, आपण चर्चा करूया. आणि काय असेल ते खोट्या गैरसमजुती आपल्या दूर होतील मग.